अय ती पोरगी माझ्याकडे बघते का रे? बघत्या रघुबाई. होय होय बघत्या. ए हळू बोला की. अरे ती माझ्याकडे बघून हसली. हसणारच की, तिने वांडर पहिल्यांदाच बघितलं असेल. काय नाही भाई तुमच्याकडे बघून हसली ती जमली तुमचं. भाई मला वाटतंय ती पोरगी वैब्याकडे बघत्या. गपला का ती माझ्याकडेच बघत्या. भाई मला वाटतंय ती पोरगी त्या पत्र्याकडे बघत्या. अरे टरक्या ते कुत्रा आहे. तुला पोरगी कुठे बसली ती कळ ना, तुम्हाला शिकवतोयस मी. भाई अहो खरंच ती वैब्याकडे बघत्या. वैब्या तू एक काम कर, तू इकडे उभा राहू. अभी मजा आएगा ना भिड़ो. हा वैब्या तिकडे उभा राहा बघू. वैब्या फुकणीच्या उद्यापासून माझ्यावर फिरायचं नाही तू. सॉरी रघुबाई जावा डायरेक्ट प्रपोज करा तिला. अरे रघुबाई सॉरी रघुबाई जावा डायरेक्ट प्रपोज करा तिला. नको भ्या वाटतंय. अहो पोरेसने दाडशी पोरं आवडते. जावा. बर जातोच. काय झालं भाई? जावा की. लय वाईट सापान बघितलं. ही जैता कचरा होईल माझ्या. नको बाबा. पोरी जाऊन आली. भांडी घासायची आवड मला. बरोबर. भाई पुरगीचा बाप तुमच्या ड्रागानं बघतोय. बोरट्या पोरगी बघायला आली वैब्याकडे बघत्या आणि पोरगीचा बाप बघायला आलो माझ्याकडे बघतोय. भाई खरंच तुमच्याकडे बघतोय. ए गप माझ्याकडे बघत नसेल वैब्याकडे बघत असेल. ए रघुबाई सुट्ट्यात उभा राहा तुम्ही बघा. काय रे का बघतोय माझ्या पोरीकडे? काका मी नाही तुमच्या पोरीकडे बघत. आंधळा आहे मी. अरे जा बा जा. थांब. काय काका बोला काका. इकडे बघ. आंधळ नव्हतं वाटतं. सुनाला म्हणला मला. ए वैप्या काय रे बाबा? अरे ती भांडी घासणार पुरगी तुलाच लाईन देत होती. जा प्रपोज कर जा तिला. लगेच होय म्हणेल. काय सांगतेस बाबा? खरंच काय? होय. आणि भावा तिला द्यायला गुलाबाचं फुल ने आणि कॅडबरी पण दे. अरे भावा कॅडबरी आणि गुलाबाच फुल घ्यायला पैसे दे की मला. अरे भावा पैसे नाहीत का माझ्याकडे? काय अरे वाचवा मला. ओय रघुबाई काय झालं एवढं का पळतंय? अरे त्या पोरगीचा बा दगड घेऊन मागला गेला. कसा बसा वाचून आली बघा. अवघड आहे. बसा जरा इथे. ती ना रघुबाई आपण एक खेळ खेळूया का? कसला रे? सांगतो की मला. तुम्ही जिंकला तर मी तुम्हाला 500 रुपये देणार आणि मी जर जिंकलो तर तुम्ही मला 500 रुपये द्याच. चालतंय चला. रघुबाई मी करतोय ते आता करायचं आणि जर सेम तसं नाही केलं तर तुम्ही मला 500 रुपये द्यायचं. चालतंय. हा अभी मजा आएगा ना भिड़ो. ठेवा आता काढून. हा खाल्ला मी. सेम नाही केलेलं तुम्ही. द्या आता 500 रुपये. ही घे. 500 जुळणी झाली. यस गंडीवलंच मला. बाय टाटा. आय लव्ह यू. काय रे भाड्या? काय नाही. फुलं काय आलं? तू फुलं घेता का? फुलं घ्या. फुलं कुठं आहे ती फुलं? हे काय फुलं? हे काय एकच फुल? बाकीची इकली. सुकायच्या माझ्या पोरगीला गुलाबाचं फुल द्यायला. बाय मला पण द्या की. सर मागे तिथं का पाणी.
खागूबाई आपलं हागूबाई काय ते रघुबाई मला पण एक वडापाव दे की. ठीक आहे का? हा थँक्यू बरं का. माकडा जागा की जरा पाय खातोस काय माझा? सॉरी सॉरी बाप्पा ती झोपत काय कळलं नाही. सुधीन वाघ हॅलो बोल की बाबा. काय नाही बघ निवांतच. बाग काय चाललंय? ए डोकं दाब डोकं दुखायला लागले माझं. बरं बरं दाबतो थांब बाबा जरा. काय नाही बघ निवांतच आहेच ना का मला. काय नाही पप्पा जरा डोकं दाबत बसली बघ. बाग काय चाललंय रानातलं काय चाललंय? हा बर. अरे कुत्रे बापात नडलं जातोस काय? त्या मोबाईल बोलायच्या नादात माझा जीव घालवला असतात. सॉरी सॉरी बाप्पा सॉरी. नालाय का उठ आवरून त्या मसरासने वैरण पाणी करून यायचा. करतो करतो जावा नाही इथं जीव जाईल. आजी ऐकी मला नोकरी नाही त्यामुळे मी डिप्रेशन मध्ये चाललोय बघ. जा की बाळा शिस्तीत जा. पोचल्यावर फोन कर आणि तुझं चांगलंच होणार. अगं म्हातारे डिप्रेशन म्हणजे टेन्शन. टेन्शन घ्यायचं नाही बाळा. टेन्शन न कुणाचं चांगलं होत नाही. अगं म्हातारे आत्ता तर म्हणलीस की डिप्रेशन मध्ये जा पोचल्यावर फोन कर. डिप्रेशन म्हणजे टेन्शनच. लॉन्चिन लय छान नको ठरलं वाटत. आईच्या गावात म्हातारे इंग्रजी फाडायला लागले वाटतं. अरे वैभ्या भावा ती सोनाली तुला लाईन देत्या. जा प्रपोज कर जा नाहीतर दुसराच कोणतरी येऊन पटवायचा. अरे भावा काल प्रपोज करायला गेलो होतो पण सोनालीच्या बाला गावलो का. भावा मी सांगतो ती आयडिया कर म्हणजे जमल तुझं. कुठली आयडिया? हा एक नंबर आयडिया बाबा. चल तसंच करतो. आईला ओळखणार नाही नका तिच्या बाला. नाही ओळखत तिच्या आईला. बाबा आले बाबा. हात घालणार भविष्य सांगणार. आपलं हात बघणार भविष्य सांगणार. बाबा आले बाबा बघू हात. सॉरी झोप झोप जाऊ नको तेवढं. बाबा आले बाबा हात बघणार भविष्य सांगणार. या 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 बाबा बसा. नमस्कार. नाव काय तुमचं बाबा? शंभर गट्टी बाबा. वा 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 एक नंबर नाव आहे बघा तुमचं. हात बघणार भविष्य सांगणार बघू हात. हा इधर बालका तुझं संडाचं बिघडलंय का नाही? बरोबर बाबा. तुम्हाला कसं कळलं? सकाळच्या डावा तिला धुणे जा तसं लागले हाताला. बाबा हे तर आमरस सांग. अमृस थांबा थांबा बाबा. पण आमरस तर मी काल रात्री खाल्लेला. आता कुठं आला? सकाळच्या हात धुणे जा. असं दे आता. ये बघू बघा. हात. हा बालका तुझ्या कन्येच्या लग्नात तुझ्या डिलिव्हरीचा योग आहे. आपलं तुझ्या कन्येच्या लग्नाचा योग आहे यावर्षी. काय सांगता बाबा? ए सोनाली भारी आहे. अगं बाबा म्हणते तुझ्या डिलिव्हरीच आपल्या तुझ्या लग्नाला योग आहे यावर्षी. बाबा माझा हात बघून सांगा की माझा नवरा कसा असेल. सर सॉरी सॉरी बघू बालिके. माग सॉरी 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 बालिके तुला सुंदर नवरा मिळणार आहे. आणि त्या मुलाचं नाव वैभव असणार आहे. वैभव. आणि तो मुलगा ह्याच गावातला असणार आहे. काय सांगता बाबा? होय. आणि त्या वैभव सोबत जर हिचं लग्न झालं तर तुम्हाला मोठा धन लाभणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्या वैभव वर हिचं लग्न लावून द्या. अहो बाबा तुम्ही म्हणता की वैभव जर आता येत असता तर आता तुमच्या देखत हिचं लगीन लावून दिलं असतं त्याच्यावर. काय सांगता इथंच आहे की मी त्या लगीन लावून. माकडा तुझ्या तर आता मला काय तुझी रघुबाई रघुबाई अय टरक्या इकडं आहे मी. अहो तो वैभ्या सोनालीला पटवासाठी काय काय करतोय आणि तुम्ही तर निवांत बसलाय. काय सांगतोयस? पण मला भ्या वाटते तिच्यावर बोलायला. अहो एवढं काय बेस आहे. डायरेक्ट जाऊन प्रपोज करा. वय म्हणाल तुम्हाला ती. खरंच काय? चल मग काय होईल ते होईल करूया धाडस. चला सोनाली ऐक की. बोल काय काम आहे? ईश्वर मला लाज वाटते. अरे बोल ना. थांब ना जरा. मला तू लयावरती माझ्या लग्न करशील. आय लव्ह यू. काय रे सोट्या काय करतोय तिथं? काका तुम्ही काय करतोय? अहो नाटकाची प्रॅक्टिस करत होतो. नाटकाची प्रॅक्टिस तुला जाऊ का?
ए सोनाली ऐक ना. बोल ना, काय काम आहे? अगं प्रत्येक वेळेस तुझ्याशी काहीतरी बोलायचा प्रयत्न करतोय पण तेवढ्यात तुझं पप्पा येते बघ. आता परत येतील, पटकन बोल काय ते. अगं मला तू खूप आवडतेस. आय लव्ह यू. या खरंच आय लव्ह यू टू. हा काय माझ्याशी लग्न करशील काय? करीन की, पण माझ्या पप्पाने तयार होणार आपल्या लग्नाला. अगं मला 1 लाख रुपये पगाराची नोकरी मिळाल्या. वाव, माझ्या पप्पांना म्हणवीन मी, होतील ते तयार. पण वर्षाला 1 लाख रुपये पगार आहे बरं का. छी छी, माझ्या पप्पा तुला माझ्या जवळ पण उभं करणार नाही. बाय. अगं ऐक की, पण आमच्या हायवे कडेला 15 एकर जमीन आहे. वाव, माझे पप्पा काय माझ्या शब्दाबाहेर नाहीत, होतील ते तयार. पण ती जमीन चुलतेच्या नावावर लागल्या बरं का. छी छी, माझ्या पप्पांना हृदयविकाराचा त्रास आहे. आपलं हे कळलं ना त्यांना तर मरतील ते, काहीतरी होईल त्यांना. जाते मी रिस्क. अगं ऐक की, पण आमच्या चुलत्याला पोरगा नाही. चुलता ती सगळी जमीन माझ्या नावावर करणार आहे. वाव, नाईस. आपण उद्याच लग्न करूयात. बरं ठीक आहे, चालते करूया उद्या. नाही नको नको, तुझ्या नावावर जमीन झाली ना की मग लग्न करू. बरं चालते. बरं ऐक की, आपण हॉटेलमध्ये जेवायला जाऊया का? जाऊया की, चल. आईला हावरी लगेच तयार झाली. काय म्हटलं? काय नाही जाऊया. बस बसले चल. लईच हावरी आहे वाटतं. काय नाही आईला 200 रुपये आहेत माझ्याकडे. पैशाची काहीतरी जुळणी केली पाहिजे. काय बडबडतोय? काय नाही चल जाऊया. हा चल. या बर तू आता बस, मी ऑर्डर देतो तोवर. अरे ऑर्डर घ्यायला येतात ते टेबल जवळ. होय काय? बरोबर चल. हा चल. ए भावा आत आलो म्हण, फक्त नाश्ता शिल्लक आहे, जेवण संपलंय. प्लीज प्लीज प्लीज. गोलमाल है भाई, गेला ना? सब गोलमाल है. ओ दादा, नाश्ता संपलाय, जेवण फक्त शिल्लक आहे. काय झालं? काय नाही दे ऑर्डर. हा दे. एक पनीर मसाला द्या, एक काजू मसाला, एक अख्खा मसूर आणि 4 बटर रोटी. अरे काय झालं? अरे वैभव, अरे काय झालं? काय नाही आहे ओके. सौम्य अटॅक. तुला दे ना ऑर्डर. हा आत्ता दिलीस का ऑर्डर? अरे ती माझ्यासाठी होती, तुझ्यासाठी नको आहे काय? काय आईला 8 दिवस झाले जेवलेलं नाहीस का? काय म्हणलास? कुठे काय, पोट भरून जेव म्हटलं. 8 दिवस भुका लागला नाही पाहिजे तुला. जेवणारच आहे. तुला काय आणू? मला चहा आणि एक चहा काय? हा पान हा भांडे खंगळून आणलास तरी चालते. बरोबर चालते. अरे तू नाही जेवणार? नाही तुझी ऑर्डर ऐकून पाठ भरलं माझं. बर लवकर आहे ना. बरोबर आणतो. हा. आलो लगेच 2 मिनिटात. कुणीकडे निघालायस? आलं की लगेच 2 मिनिटात आलो. बर लवकर ये. आलो. काय रे सुकाळीच्या, तुला जेवण संपलंय म्हणलं होतं तर नाश्ता संपलाय म्हणलास. काय झालं? कुठे काय, पाठीत आग होत होती, ज्या खांजळ म्हटला म्हणून खांजळ होती. बर भारी वाटलं का भावा तुला? वाटलं. हा ओके. काय झालं? काय नाही, आता माझ्या पेटात आग होत होती म्हणून खांजळती ती. हा बर चांगलं कांदळा. हा खांजळ रे खांजळ. ऑर्डर दिली हा, 5 मिनिटात दिली जेवण. बर अरे माझे पप्पा आलेत. होयच्या गावात मी आतलं पण बसतो. सोनाली तू इथं? अहो पप्पा जेवायला आले. मला बघून आत कोण पळाले इकडे? काय ते मॅडम होत्या माझ्या कॉलेजच्या. मग मला बघून आत का पळाल्या? अहो हात धुवायला गेल्यात त्या. जरा बोली बघू कुठले मॅडम आहेत बघूया. अहो पप्पा चला की आपण घरी जाऊया. नाही मला बघायचंच आहे कुठले मॅडम आहेत त्या. सोनाली कोण आहे हा हँडसम माणूस? मी हिचा मोठा भाऊ, डॅडी. मीच्या कॉलेज मधली मॅडम मिस शीला की जवानी. मॅडम तोंडाला मास्क का लावलाय? काढा की तेवढा, जरा बघू दे तुमचं गुलाबी ओठ. नको ते डॉक्टरांनी सांगितलं इन्फेक्शन झालंय, मास्क काढू नका. बरं चालते असं. मी निघते हा, मला घरातून फोन आलाय, जाते. बाय. सोनाली मी पण येतो, माझं जरा काम आहे. तू जेव. म्हातार का मागणी यायला लागलं देवा वाचून. आए हो मेरी जिंदगी में तुम बाहर बनके
अशी मी दिसतीस तशी मी दिसतीस काय तुझ्या रूपाची शोभा माझी रंबा ग मॅडम मॅडम तबाकी मॅडम तबाकी शीला शीला शी जवानी मॅडम ऐका की रुक जाना ए चमक चलो का चली रे तू सोडा मला सोडा मॅडमला मॅडम माझी जान आहे ए नाही सोडणार जा तुमच्या तर आता पळाली ती मॅडम वाचवलं का नाही तुम्हाला ए माकडा लगा तिकडे नाटक सुरू झालंय माझं साडी आणि केसाचा टोप दे इकडं वाईप्या तुझ्या तर सोनाली माकडीने त्या वाईब्यावर हॉटेलला जेव्हा गेली असं मला म्हणलीस मॅडम आहे त्या पप्पा सॉरी पण माझं प्रेम आहे वैभववर मला आवडतो तो आणि मला लग्न करायचंय त्याच्याशी अजिबात नाही चालणार लय बात पोरगा ती वाईब्या चल घरला पहिले चल चल लवकर पाय उचल हो काका एवढं का तापलायचा तुला काय करायचं रे काळ्या सोट्या ए रघु साहेबांना काय म्हणाल नाही इकडं आहे ती इकडं ए रघु साहेबांना काय म्हणाल नाही ए गळ्यात चेना गाठल्या सोन्याचे म्हणजे काय शेड झाला होई तुझा रघु शेटच आहे रघु साहेब हो काका या की आमच्या घरात जरा सरबत घ्या लस्सी घ्या ए नको मला तुझा सरबत चल ग अय भावा मला सोनाली लय आवडत्या मला तिच्यावर लगीन करायचंय अरे भावा पण तिचा बाप लग्न लावून नाही देणार तुमचं आईच्या गावात एक काम करतो पळून जाऊन तिच्यावर लगीन करतो हा ही आयडिया चांगली आहे बघ थांब फोन करतो तिला हॅलो सोनाली हा हॅलो बोल ना वैभव आपण दोघं उद्या भेटूया काय नाही माझे पप्पा लय चिडलेत माझ्यावर उद्या ते मला घेऊन जाणार आहेत आमच्या गावाला आता आम्ही नाही थांबणार तुमच्या गावात अगं पण लगेच का चाललाय तुमच्या गावाकडे पप्पा म्हणतात तुमच्या गावातली माणसं चांगली नाहीत बरं ऐक उद्या सकाळी आपण दोघं आमच्या गावातल्या मंदिरात लग्न करूया भरभर चालते मी 9 वाजता येते सकाळी मंदिरात बरं चालतंय मी तोवर लग्नाची तयारी करतो सगळी चालते बाय चल चल लवकर सोनाली माझ्या आधी आल्याशी तू ती एकटीच नाही आलेली तिचा नवरा बी आलाय काय तिचं लगीन झालं मी होय जावाय बापू या बाहेर रग्या तू अगं या काळ्या सांडामध्ये काय बघितलंस एवढं ए तोंड सांभाळून ह्याच्याकडे सोनं नाही पैसा आहे बघलाय तुझ्याकडे काय रे भिकारड्या अहो ऐका तर माझं अरे काय आहे का चल आला लगीन करा चल 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 भावा चला आता चला जावाय बापू चला चला आपका इंतजार है अहो ऐका की तुमची एक चेन काढून द्या की माझ्या पप्पांना अगं एक काय सगळ्यात घेऊन देत की कुठं लई महाग आहे तवा बाजारात 100ला 3 आणले द्या काय म्हणजे या सोन्याचं नाही तो चेन नाही बँटेकच्या आहे त्या पप्पा सोनं आहे म्हणून तर लग्न केलं होतं तुझ्या तर पप्पा ऐका की सोनं नसलं म्हणून काय झालं याचा 50 लाखाचा बंगला तरी आहे की हा तरी बरं तेवढं तर आहे जाय बापू चला चला तुमच्या घरला जाऊया आता चला 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 अरे राग्या लगीन करून आला शिवी होय अजिबात घरात यायचं नाही चला वाटेल लाग ओ पाहुणे चिडू नका घ्या की समजून तुमचंच पोरगा आहे कोणाचं पोरग आहे काय पोरग बिरग नाही घरगाडी आहे आमच्या अरे काय म्हणतो हे माणूस घरगाडी नाही मी ह्यांच्या घरात फरशी पुसाय असतो काय अरे नाला गावावर गाडी तुमच्या नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका